आज आपण गायत्री पद्माची रांगोळी कशी काढायची ते बघणार आहोत। सर्वात अगोदर आपल्याला 4 रेघा या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत। 8 दिशांकडे तोंड करणाऱ्या या 4 रेघा दिसतील। या प्रत्येक रेघेच्या समोर आपल्याला 5 ठिपके जवळ-जवळ असे काढून घ्यायचे आहेत। गायत्री पद्माची रांगोळी काढण्याच्या 2 पद्धती आहेत। त्यापैकी ठिपक्यांपासून रांगोळी पद्म आज आपण काढणार आहोत। गायत्री पद्म म्हणजे गायत्रीचे कमळ किंवा गायत्रीचे आसन असेही त्याला म्हटले जाते। वेगवेगळ्या प्रकारच्या पूजेमध्ये ही रांगोळी तुम्ही बघितली असेल। ही रांगोळी अतिशय शुभ समजली जाते। आता या रेघा आणि ठिपके कसे जोडून घ्यायचे ते स्टेप बाय स्टेप आपण बघूयात। सुरुवातीला प्रत्येक रेघ तिच्या पुढच्या रेघेच्या समोरील ठिपक्यांना जोडून घ्यायची आहे। त्यासाठी समोरच्या रेघेच्या पुढचे 2 ठिपके सोडून द्यायचे आहेत। म्हणजेच रेघ आणि त्याच्या पुढच्या लाईन मधला तिसरा ठिपका जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतरचे ठिपके समांतर असे जोडून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने पुढच्या सर्व रेघा आणि ठिपके आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। जसजसे आपण रांगोळी जोडत जातो तसतसे खूपच सुंदर असे गायत्री पद्म आपल्याला दिसायला लागते। ही रांगोळी अवघड वाटत असली तरीही इथे अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। गायत्री पद्माची एक बाजू तयार झालेली आहे। आता याची दुसरी बाजू कशी जोडून घ्यायची ते आपण बघूया। बाहेरच्या बाजूच्या 3 रेघांपैकी पहिली रेघ आणि त्याच्या पुढच्या रेघेचा शेवटचा पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे। याच्या पुढच्या रेघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप जोडून घ्या। या रांगोळीमध्ये रंग तर भरले जातातच, याशिवाय फुलापानांनी सुद्धा ही रांगोळी सजवली जाते। तसेच काही जण तांदळाला हळदी कुंकवाने रंगवून त्या तांदळांनी सुद्धा ही रांगोळी सजवतात। गायत्री पद्माची ही रांगोळी वेगवेगळ्या पूजांमध्ये आणि कुठल्याही शुभप्रसंगी काढू शकता। मी ही रांगोळी हळदी कुंकवाच्या लाल आणि पिवळ्या रंगाने सजवत आहे। गायत्री पद्माची रांगोळी तयार झालेली आहे। यापुढे न घाबरता तुम्हीही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने गायत्री पद्माची रांगोळी काढू शकता।